विद्यार्थ्यांकरता काय सांगते ना, आजकाल काय झालं खूप जास्त सकाळी 6ला पाहिजे तर रात्री 7ला घरात. इतकं स्ट्रेस त्यांना आहे. कॉलेज झाले, शाळा झाली, क्लासेस झाले. मग त्यांच्याकरता काय सांगते? नक्कीच अशा पत्रिका 100 पैकी 50 माझ्याकडे येतात. मी माझ्या कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांना ते शिकवताना ते सांगतो की तुम्ही फक्त मुलं अभ्यास करावेत हे तुम्ही करतात, त्यांना काय हवंय ते पण बघा. आता याचा दृष्टिकोन आहे मानसशास्त्राचा, सायकोलॉजीचा. ही वेगळी गोष्ट. मुलांना तुम्ही किती सूट देतात ते. बऱ्याच वेळेस काय होतं की मुलांना भरमसाठ सूट दिली जाते, नंतर मग ते कंट्रोलमध्ये राहत नाही, मग आपण उपाय करतो. तर असं करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मी विद्यार्थ्यांना पण एक सांगणार आहे, त्यांच्या शिक्षणामध्ये चांगल्या त्यांना वास्तुशास्त्राचा आपण, तुमचं जर बेडरूम वायव्य दिशेत असेल तर त्यांना अभ्यासाला द्या. सरस्वती यंत्र द्या. भृंगराज वटी मिळते, वैद्यांचा सल्ला घेऊन तुम्ही ब्राह्मी वटी, भृंगराज वटी त्यांना पोटातनं सकाळी जेवण नाश्ता झाल्यानंतर एक देऊन टाका. त्याच्याने बुद्धी चलाक होते. मुलांना आंबी हळद नावाचा एक प्रकार मार्केटमध्ये मिळतो. आपल्याला माहिती की सांधिवातासाठी सर्वोत्तम उत्तम एक आंबी हळद असते. चिमूटभर आंबी हळद त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम आहे. मोती मिळतो मार्केटमध्ये, शंख मोती मिळतो करंगळीमध्ये, तो धारण करा. जरी वनस्पती आणि रत्नाध्यांचं जरी जवळचा संबंध असतो तरी मोतीत रिझल्ट चांगला तुम्हाला देत असतो. त्याच्यानंतर नागरमोत आहे, नागकेशर आहे, हे सुद्धा तुम्ही यांचं स्नानकर्म मुलांना देऊ शकतात. विशेष करून मुलांना अभ्यासाची खोली ही वायव्यच असावी. पण बरेच जण म्हणतात आमचं 10 बायचं 10चं घर आहे, नाही शक्य. नाही शक्य होतं. तुम्ही हे छोटे मोठे उपाय तुम्ही करू शकतात.